मुलांनो, आतापर्यंत जवळजवळ 14 व्हिडिओ यूट्यूबवर मी अपलोड केलेले आहेत. तर त्याच्या प्रतिक्रिया काही तुमच्याकडून मिळालेल्या नाही आहे. शिकवताना जेव्हा तुम्ही समोर असता तेव्हा तुमचे चेहरे बोलतात की तुम्हाला काय समजलं, काय नाही समजलं, काय रिपीट करायचं, स्पीड कुठे वाढवायचा, स्पीड कुठे कमी करायचा. कारण ही बायपोलार प्रोसेस असते. पण आता इथे कसं आहे, मला एकट्यालाच सांभाळावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया देत चला आपल्या ग्रुपवर की हा टॉपिक समजला, हा नाही समजला, हा चांगला झाला. फिजिक्सचे सरही तुम्हाला विचारतील, कदाचित ते पण टाकतील. किंवा कमीत कमी व्हिडिओ लाईक केला, चॅनेल सबस्क्राईब करायचं. जेवढे जास्त होतील तेवढे आम्हाला कळेल की नाही आपल्या मुलांना समजून राहिलं. तर सोल्युशन हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. यामध्ये आपण सोल्युशन म्हणजे काय, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कसं मोजायचं द्रावणाचं, कोणत्या टर्म्स आहेत, जसं पर्सेंटेज बाय मास आहे, मोल फ्रॅक्शन आहे, मोलॅरिटी आहे आणि मोलॅलिटी. त्यानंतर सॉल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इन सॉल्व्हंट, ते कशावर अवलंबून आहे याचा विचार आपण केला. आता या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता पार्ट असेल तर तो आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन. म्हणजे या प्रकरणाचा मुख्य उद्देश हे शिकून घ्यायचं आहे आपल्याला. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन, द्रावणाचे गुणधर्म शिकायचे आहेत. आणि कोणते, त्याला नाव दिले गेलेलं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन. तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणाला म्हणायचं याची व्याख्याही पण विचारतात परीक्षेत. These are the properties of the solution whose value depends on the number of solute particles present in the solution and not depends on the nature of the solute. बघा, डेफिनेशन काय, अर्थही समजावून घेऊ आपण. ह्या द्रावणाच्या अशा प्रॉपर्टीज आहेत, द्रावणाचे असे गुणधर्म आहेत की ज्याची किंमत सोल्यूटचे पार्टिकल किती आहे यावर अवलंबून आहे. त्याची संख्या, त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात कोणावर अवलंबून नाही, ते कोणाचे पार्टिकल आहेत, कोणत्या सोल्यूटचे पार्टिकल आहेत यावर अवलंबून नाही, तर ते पार्टिकल किती आहेत यावर अवलंबून आहेत. अशा प्रॉपर्टीजला, अशा गुणधर्मांना कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन असं म्हणण्यात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दोन द्रावण आहेत. सॉल्व्हंट वॉटर घेतलेला आहे, एकामध्ये आपण शुगर टाकली, दुसऱ्यात ग्लुकोज टाकला. जर दोघांचे पार्टिकलची संख्या सारखी असेल तर त्या गुणधर्म देखील त्याचे सारखेच भरतील. याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. मग ती याच्यावर अवलंबून नाही की हे ग्लुकोजचे पार्टिकल आहेत, हे शुगरचे पार्टिकल आहेत, हे कोणाचे पार्टिकल आहेत यावर अवलंबून नाही. मग कशावर अवलंबून आहे, त्या पार्टिकलची संख्या किती आहे त्या द्रावणात, सोल्यूट पार्टिकलची, यावर जे गुणधर्म अवलंबून असतात त्याला म्हणायचं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. मग आता व्याख्या समजेल तुम्हाला. इट इज द प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन हुज व्हॅल्यू depends on number of solute particles and not depends on the nature of the solute particle, called as a colligative properties. 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे? 4. कोणत्या कोणत्या? सिरियली, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, किंवा यालाच व्हेपर प्रेशर लोअरिंग असंही म्हणतात, पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. तिसरी प्रॉपर्टी आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आणि चौथी प्रॉपर्टी आहे ऑस्मॉटिक प्रेशर. पुन्हा पहा, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर, अशा 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे 1 by 1. ह्या प्रॉपर्टीज द्रावणाच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.
खूप सारा फायदा आपल्याला त्याच्यापासून होतो. एखादा अननोन सबस्टन्स जर आला असेल आपल्याकडे तर त्याचं मोलार मास काय आहे हे तुम्हाला या चारपैकी कोणतीही एक प्रॉपर्टी जरी तुम्ही ॲक्युरेटली मेजर केली तर तुम्ही त्याचं मोलार मास सांगू शकता. म्हणजे मॉलिक्युलर मास म्हणजे मॉलिक्युलर वेट सांगू शकता. आणि हे मॉलिक्युलर वेट जर तुम्हाला माहिती असेल आणि इम्पिरिकल फॉर्म्युला जर आपण वेगवेगळे प्रयोग करून काढला तर त्या पदार्थाचा फॉर्म्युला काय असेल, तो पदार्थ कोणता असेल हे तुम्हाला सांगता येईल. आणि म्हणून या चारही प्रॉपर्टीचा अभ्यास आपण चांगला करायचा आहे की एखादा अननोन सबस्टन्स असेल तर त्याचं मोलार मास तुम्हाला यामध्ये या कोणत्याही प्रॉपर्टीचा अभ्यास करून काढता येतं. आणि प्रकरणाचा मूळ उद्देशही तोच आहे की या प्रॉपर्टीचा आणि मोलार मासचा काय संबंध आहे एखाद्या सोल्यूटच्या. तर आपण आता पहिल्या प्रॉपर्टीकडे जाऊया. नाव आहे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणा किंवा लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. पहिल्या प्रॉपर्टीला मी काय म्हटलं आता, लोअरिंग कमी होणे, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर किंवा व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हटलं तरी चालेल. आता व्हेपर प्रेशर म्हणजे काय ही संकल्पना जर समजली आपल्याला तर पुढचा पार्ट अतिशय सोपा आहे. आणि एकदा काही पहिली प्रॉपर्टी समजली तर पुढच्या प्रॉपर्टी अगदी सारख्याच आहेत जवळपास. तर ही पहिली प्रॉपर्टी समजावून घेणंच आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. मग आता लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपण आता व्हेपर प्रेशरकडे जाऊया, काही टर्म्स घेऊया आणि मग या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास आपण करूया. तर व्हेपर प्रेशर ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एखाद्या सॉल्व्हंटचा, एखाद्या लिक्विडचा एक गुणधर्म लक्षात घेऊया. मग त्याच्यावरून आपल्याला हे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर आणि व्हेपर प्रेशर म्हणजे काय हे समजेल. एक छोटासा प्रयोग करूया. हा तुम्हाला माहिती पण असू शकतो किंवा आपल्याला माहिती आहे. एक बीकर घेतलं मी आता इथे. आता याच्यामध्ये मी कुठलाही एखादा लिक्विड घेतला, वॉटरही घेऊ शकतो आपण, अल्कोहोल घ्या, वॉटर घ्या, हे लिक्विड म्हणतो मी याला, कोणतंही लिक्विड घ्या. ठीक आहे. आता हे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे मॉलिक्यूल लिक्विडचे मॉलिक्यूल. आता प्रत्येक मॉलिक्यूलला मास असतं, त्याला व्हेलॉसिटी पण असते आणि हे मॉलिक्यूल इकडून इकडे फिरत असतात द्रावणात. मग त्याला मास आहे, त्याला व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी आली. मग प्रत्येक मॉलिक्यूलला कायनेटिक एनर्जी असते. अर्थात ही एनर्जी कमी अधिक असते, कोणाला कमी असते, कोणाची जास्त असते. आपण प्रत्येकाची एनर्जी तर काढू शकत नाही, परंतु काही विशिष्ट पद्धतीनं आपण त्याची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काढू शकतो. मग या मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे ती जर आपल्याला माहित असेल तर याचा अर्थ असा होतो की ती ॲव्हरेज आहे. मग त्याच्यापेक्षा कमी कायनेटिक एनर्जी असलेले पार्टिकल पण या द्रावणात आहे, त्याच्यापेक्षा जास्त कायनेटिक एनर्जी असलेले पण पार्टिकल या द्रावणामध्ये राहतील. मग आता ज्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पेक्षा जास्त असते असे काही मॉलिक्यूल आता हे इकडे तिकडे फिरत असताना काय करतात की हे लिक्विड सोडून बाहेर येतात. लक्षात आलंय. काही पार्टिकल्स आता कारण यांची एनर्जी ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे असे मॉलिक्यूल हा सरफेस सोडून, लिक्विड सोडून इकडे दुसऱ्या फेज मध्ये गेले, गॅसियस फेज मध्ये आले, थोडक्यात इकडे आले आता हे पार्टिकल. बरोबर, याला वेपर्स म्हणू आपण. आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रत्येक लिक्विड मध्ये पाहायला मिळते. याला आपण नाव देत असतो व्हेपरायझेशन. या प्रक्रियेला काय म्हणतात, व्हेपरायझेशन म्हणण्यात येतं किंवा यालाच इव्हॉपरेशन म्हणा, व्हेपरायझेशन म्हणा. लिक्विड स्टेट मधून पदार्थ व्हेपर स्टेट मध्ये आला, गॅसियस स्टेट मध्ये आलेला आहे. वेपर्स, हे वेपर्स आहे. आणि या प्रोसेसला तुम्ही काय म्हटलं आता, इव्हॉपरेशन म्हणा, व्हेपरायझेशन म्हणा. बरोबर, हे व्हेपरायझेशन आहे. मग हे प्रत्येक लिक्विड मध्ये पाहायला मिळतं. टेम्परेचर जर वाढलं
तर ह्या व्हेपरायझेशनचा रेट पण वाढत वाढत जातो. टेम्परेचर कमी असेल तर रेट कमी असतो. म्हणजे टेम्परेचरवर हे व्हेपरायझेशन अवलंबून आहे. समजा रूम टेम्परेचर किंवा टेम्परेचर फिक्स केला आपण आता टी, आणि या टी टेम्परेचरला ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आता काय केलं मी की हे बंद करून टाकतो, इथे आता क्लोज करून टाकलं. आता काय होईल पहावर, हे सगळे मॉलिक्यूल आता कुठे आले, या गॅसियस स्टेट मध्ये आलेले आहेत. हे व्हेपरायझेशन सुरू राहील. आता जसं ही प्रक्रिया आहे व्हेपरायझेशनची, तसंच आता हे मॉलिक्यूल देखील इकडे तिकडे फिरत असतात गॅसियस स्टेट मधले. आता हे इकडे तिकडे फिरत असताना यातले काही मॉलिक्यूल पुन्हा या द्रावणामध्ये परत येतात. म्हणजे गॅसियस स्टेट मधून ते कोणत्या स्टेट मध्ये चालले, लिक्विड स्टेट मध्ये. याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. कोणती प्रक्रिया आहे ही आता, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन आणि हे व्हेपरायझेशन. लिक्विड मधून गॅसियस स्टेट मध्ये जाणं व्हेपरायझेशन, आणि गॅसियस स्टेट मधून पुन्हा लिक्विड स्टेट मध्ये जाणं कंडेन्सेशन. ह्या दोन अपोजिट रिॲक्शन इथे कायम सुरू असतात, व्हेपरायझेशन आणि कंडेन्सेशन. आता जर फिक्स टेम्परेचर आहे, टेम्परेचर बदलू दिलं नाही आपण, सुरुवातीला इथे व्हॅक्यूम होता असं समजूया आपण. आता सुरुवातीला व्हेपरायझेशनचा रेट जास्त असतो, हे मॉलिक्यूलची संख्या वाढत चालली. हळूहळू काय होईल, कंडेन्सेशन. काही मॉलिक्यूल जसे जसे वाढत जातील तसे तसे कंडेन्सेशनचा रेटही वाढत वाढत जाईल. आणि एक स्टेज आता अशी येईल की व्हेपरायझेशनचा रेट आणि कंडेन्सेशनचा रेट सारखा होईल. आणि जेव्हा हा रेट सारखा होतो तेव्हा इथे एक इक्विलिब्रियम तयार होतो. पहा, हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. बघा, हे लिक्विड, हे झालं व्हेपरायझेशन. सुरुवातीला हे चालले मॉलिक्यूल, हे गॅसियस स्टेट मध्ये मॉलिक्यूल आले, बरोबर आहे. सुरुवातीला हा रेट जास्त असतो, त्याच्यानंतर कंडेन्सेशन प्रक्रिया पण सुरू होते, हळूहळू त्याचा रेट वाढत जातो. आणि एक स्टेज अशी येते की आता हे दोन्ही रेट सारखे होतात. आता मी असं दाखवलं, 3 मॉलिक्यूल व्हेपरायझेशन झालं आणि 3 मॉलिक्यूलचं कंडेन्सेशन झालं. मग आता अशा वेळेला या कॉन्स्टंट टेम्परेचरला हे जे काही मॉलिक्यूल्स असतील याची संख्या होते फिक्स, बदलत नाही ती आता. कारण इथे इक्विलिब्रियम तयार झाला. समजा 100 मॉलिक्यूल असतील इथे आता, तर हे 100 मॉलिक्यूल 3 इकडे आले, 3 परत गेले, 100ची संख्या बदलणार नाही. यालाच आपण डायनामिक इक्विलिब्रियम म्हणत असतो. डायनामिक इक्विलिब्रियम, when two opposite reaction takes place with the same rate, then there exists the equilibrium called as a dynamic equilibrium. मग असं डायनामिक इक्विलिब्रियम आता इथे आपल्याला अटेंड झालेला पाहायला मिळेल. आता काय होईल पहा, हे जे मॉलिक्यूल आहे, मी म्हटलं आपल्याला समजण्यासाठी, समजा हे 100 मॉलिक्यूल आहे. हे टेम्परेचर फिक्स असेल तर या मॉलिक्यूलची संख्या पण फिक्स राहील त्या टेम्परेचरला, कारण इक्विलिब्रियम तयार झाला. आता हे मॉलिक्यूल काय करतात, या लिक्विडच्या सरफेसवर प्रेशर एक्झर्ट करतात. कारण फोर्स पर युनिट एरिया, बरोबर आहे, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर. मग हे मॉलिक्यूल काय करतील आता की या सरफेसवर लिक्विडच्या प्रेशर एक्झर्ट करतील. नेमकं याच प्रेशरला आपण नाव देणार आहोत आता व्हेपर प्रेशर. मग आता व्हेपर प्रेशर कोणी अप्लाय केलं, त्या लिक्विडच्या वेपर्सनी अप्लाय केलं. कुठे, लिक्विडच्या सरफेसवर अप्लाय केलं. केव्हा अप्लाय केलं, कॉन्स्टंट टेम्परेचर तर आहेच, परंतु जेव्हा या दोन प्रोसेसमध्ये काय तयार झालं, इक्विलिब्रियम तयार झाला. मग टेम्परेचर वाढवलं तर इक्विलिब्रियम दुसरीकडे जाईल, मॉलिक्यूलची संख्या वाढेल, पण त्या टेम्परेचरला पुन्हा ते प्रेशर कॉन्स्टंट दिसेल तुम्हाला. आणि म्हणून व्हेपर प्रेशरची व्याख्या आपल्याला आता करायची आहे. मग काय आहे व्हेपर प्रेशर, म्हणजे द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ ए लिक्विड on its surface at equilibrium and at given temperature called as a vapor pressure. वेपरचं प्रेशर आहे, बरोबर. केव्हा, इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर. आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर कोणी अप्लाय केलं, वेपर स्टेट मधल्या मॉलिक्यूलनी. कुठे अप्लाय केलं, या सरफेसवर. त्याला नाव दिलं आपण वेपर प्रेशर. मग आता काय डेफिनेशन झाली पहा बरं वेपर प्रेशरची. अगोदर ही डेफिनेशन, मग इकडे जाऊया. वेपर प्रेशर, इट इज द प्रेशर
exerted by gaseous molecule, vapors molecule of a liquid on its surface at equilibrium and at given temperature called as a vapor pressure. Simply, the pressure exerted by vapors of a liquid on its surface at equilibrium and at given temperature called as a vapor pressure. आता दुसरी एक टर्म घेऊ आपण, पार्शियल वेपर प्रेशर, आणि मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कडे जाऊया आपण. पहिली प्रेशर कोणती टर्म माहित झाली तुम्हाला? वेपर प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ ए लिक्विड ऑन इट्स सरफेस at equilibrium and at given temperature called as a vapor pressure. आता आपण जाऊया पार्शियल वेपर प्रेशर. पहिली टर्म घेतली आपण वेपर प्रेशर, ही दुसरी लिहितो मी पार्शियल वेपर प्रेशर. Now let us consider a solution containing two components, that is solute and solvent. Of course both are liquid. आता हे मिक्सचर ऑफ लिक्विड आहे, लिक्विड 1 लिक्विड 2, म्हणजे इथे सोल्यूट पण आहे जो लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि सॉल्व्हंट पण आहे तोही लिक्विड स्टेट मध्येच आहे. ठीक आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही पण लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग याला मी लिक्विड ए म्हणतो, याला लिक्विड बी म्हणतो, किंवा हा सॉल्व्हंट आहे हा सोल्यूट आहे. आता काय होईल पहा, इथे ती प्रक्रिया आपल्याला दिसून येईल. मग आता इथे कोणते कोणते मॉलिक्यूल येतील? सोल्यूटचेही मॉलिक्यूल येतील आणि सॉल्व्हंटचे पण मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होतील, तिथे इक्विलिब्रियम तयार होईल. मग आता इथे काही मॉलिक्यूल कोणाचे असतील? सोल्यूटचे असतील, बरोबर आहे, सोल्यूट. आणि काही मॉलिक्यूल कोणाचे असतील? आता हे ब्लॅक कलरने दाखवतोय मी, कदाचित रंग तुम्हाला दिसणार नाही, हे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल. मग आता या सरफेसवर टेम्परेचर टी आहे, फिक्स आहे. मग या टेम्परेचरला आता काय होईल? सोल्यूटचे पार्टिकल पण प्रेशर एक्झर्ट करतील आणि सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल देखील इथे आता प्रेशर एक्झर्ट करतील, बरोबर आहे. सोल्यूटचे करतील, सॉल्व्हंटचे करतील. समजा या सोल्यूट पार्टिकलनी प्रेशर अप्लाय केलं यावर P1, किंवा सॉल्व्हंट साठी मी P1 घेतो आणि याला म्हणतो आता मी P2. ठीक आहे, सॉल्व्हंट साठी P1 घेऊया आपण. द प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉल्व्हंट पार्टिकल ऑन द सरफेस, से इट इज P1, and the pressure exerted by the solute particle on the surface, it is P2. both are volatile liquid, दोन्ही लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग दोघही जण आता प्रेशर एक्झर्ट करतील. मग आता इथे एकूण वेपर प्रेशर किती होईल? याच्यासाठी P टोटल म्हणतो, PT लिहिलं तरी चालेल. टोटल वेपर प्रेशर ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड इज, ऑन द सरफेस ऑफ द सोल्यूशन इज pressure exerted by the solvent plus pressure exerted by the solute, that is P1 plus P2. Now this individual vapor pressure, this is individual vapor pressure of solvent, this is individual vapor pressure of solute. Now this individual vapor pressure of each component of the solution on the surface is called as a partial vapor pressure. but total vapor pressure मध्ये हे झालं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि याला म्हणणार मी पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट. मग दोघांची बेरीज केली म्हणजे काय झालं? टोटल वेपर प्रेशर एक्झर्टेड ऑन द सरफेस ऑफ द सोल्युशन ऍट गिव्हन टेम्परेचर. मग पार्शियल वेपर प्रेशर ही पण डेफिनेशन 12वी परीक्षेत विचारत नाही, ही पण विचारत नाही. विचारली तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विचारतील, पण हे माहिती असल्याशिवाय हे समजत नाही आपल्याला. मग पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय? एकट्याच त्यात समजा 4 कंपोनेंट असतील, इथे 4 वेगवेगळे लिक्विड असेल तर काय होईल? टोटल प्रेशर P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. मग हे P1 P2 P3 काय झालं? याला मी म्हणणार पार्शियल वेपर प्रेशर. मग व्याख्या काय होईल याची आता? इट इज द इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय इच कंपोनेंट ऑफ द सोल्युशन कॉल्ड एज ए पार्शियल वेपर प्रेशर. ठीक आहे, आता जाऊया आपण आपल्या मुख्य कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे. कोणती? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग आता
कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ज्याची किंमत कशावर अवलंबून आहे, नंबर ऑफ पार्टिकल्सवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून नाही, नेचर ऑफ द पार्टिकल वर अवलंबून नाही. कोणाचे पार्टिकल आहे यावर ते अवलंबून नाही, पार्टिकल किती आहेत यावर ते अवलंबून आहे. त्याला म्हटलेलं आहे आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि पहिली प्रॉपर्टी आपली व्हेपर प्रेशर लोअरिंग किंवा लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. मग लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे काय पहा. आपण एक प्रयोग करू आता छोटासा. हा घेतला मी प्युअर सॉल्व्हंट से वॉटर, शक्यतो वॉटर घेणार आपण आता इथे. चालेल. आता काय करू आपण, टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर टी मी फिक्स करतो. आता इथे लिक्विडचं वेपर, हे प्युअर सॉल्व्हंट आहे, या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जे आहे हे आपण मोजूया. लेट द वेपर इक्विलिब्रियम इथे एक्झिस्ट होईल, हे प्रेशर एक्झर्ट करतील. लेट द व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट इज P10 म्हणतो मी याला, P10. इट इज द व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट ऍट टेम्परेचर T. आता काय केलं आपण, यामध्ये मी आता काय केलं की एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलेला आहे. नॉन आयोनायझेबल, आयोनाइज होणार नाही तो आत, असं गृहीत धरलं. आणि रिॲक्शन पण होणार नाही आतमध्ये, नॉन रिॲक्टिंग आहे, फक्त विरघळणार त्यामध्ये. आणि तो नॉन व्होलाटाईल आहे म्हणजे काय, त्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही त्या सोल्यूटचं. हे आपलं वॉटर म्हणजे सॉल्व्हंट कोण आहे, वॉटर. आणि आता याच्यात मी कोण टाकतो आहे, हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल टाकले मी आता. सोल्यूट पण कोणता आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट आता याच्यामध्ये मी टाकला, बरोबर आहे, की ज्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही. टेम्परेचर तेच आहे, लिक्विड तोच आहे, म्हणजे सॉल्व्हंट तोच आहे, तेवढ्याच अमाऊंटचा आहे, बिकरही तेवढ्याच आकाराचा आहे. आता मी काय करतो की इथे आता टोटल वेपर प्रेशर काय होईल, PT इज इक्वल टू P1 प्लस P2, दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉल्व्हंट, बरोबर आहे, प्लस प्रेशर एक्झर्टेड बाय द सोल्यूट. बट हियर द व्हॅल्यू ऑफ P2 इज इक्वल टू 0. सोल्यूट पार्टिकलचं प्रेशर किती, 0. का बरं, ते नॉन व्होलाटाईल पार्टिकल आहे, म्हणजे हे पार्टिकल काही इकडे वेपर स्टेट मध्ये येणार नाही. फक्त कोणाचे पार्टिकल येतील, मग फक्त सॉल्व्हंटचेच पार्टिकल येतील, वॉटरचेच येतील. हा नॉन व्होलाटाईल आहे. मग टोटल वेपर प्रेशर जे आहे आता हे PT इज इक्वल टू P1च होईल. मग मी आता असं दाखवतो आहे, हियर द वेपर प्रेशर ऑफ ए solution containing non-volatile solute, say it is a P1. फरक काय पडला पहा, टेम्परेचर तेच, सॉल्व्हंट तोच, इथे प्युअर सॉल्व्हंट आहे आणि इथे मी आता नॉन व्होलाटाईल ज्याचं इव्हॅपोरेशन होत नाही असा सोल्यूट थोडासा टाकला. टाकल्यानंतर मी त्याच टेम्परेचरला त्याचं वेपर प्रेशर मोजलं, ते वेगळं भरलेलं आहे, P1 भरलेलं आहे. अगोदर किती होतं, प्युअर सॉल्व्हंटचं P10, सोल्युशनचं किती झालं, P1 झालं. आता आपल्या असं लक्षात येतं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसून आलं, द व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन containing non-volatile solute is always less than the vapor pressure of a pure solvent. कोण जास्त आहे, व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट नेहमीच जास्त भरतं. आणि त्या सॉल्व्हंट मध्ये जर मी नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला तर त्याचं वेपर प्रेशर कमी होतं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नावातच आहे त्याच्या, वेपर प्रेशर लोअरिंग. बघा, वेपर प्रेशर कमी झालं म्हणजे काय दिसून आलं, प्रत्येक वेळेला P10 इज ऑलवेज ग्रेटर दॅन P1. हे कोण आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. हे कोण, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग आता कमी झालेला आहे, कितीनं कमी झालं, ही किंमत 100 असेल, ही 80 असेल. मग 100 वजा 80 म्हणजे 20, हा झाला फरक थोडक्यात आपला. मग हा डेल्टा P लिहितो मी आता, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, हा झाला P10 मायनस P1. दिस इज कॉल्ड एज द लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर.
व्हेपर प्रेशर कमी झालं, कोणाचं? सॉल्व्हंटचं. कशामुळे झालं? त्याच्यात नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला म्हणून, त्याच टेम्परेचरला अर्थात. मात्र याची व्याख्या आपण दोन पद्धतीनं करू शकतो. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे काय हे व्याख्या दिली तरी चालते. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इट इज द डिफरन्स इन बिटवीन द vapor pressure of a pure solvent and vapor pressure of a solution containing non-volatile solute at temperature T, called as a lowering of vapor pressure. किंवा the decrease in the vapor pressure of a solvent due to the addition of non-volatile solute in it at given temperature is known as a lowering of vapor pressure. पुन्हा पहा, दोन्ही व्याख्या चालतात. नावातच आहे, द डिक्रीज इन द वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर डिक्रीज झालं. कशामुळे? ड्यू टू द ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन इट ऍट गिवन टेम्परेचर, कॉल्ड एज ए लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. द डिक्रीज इन द वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट ड्यू टू द addition of non-volatile solute in it at given temperature is called as a lowering of vapor pressure and it is denoted by delta P. या प्रकरणात delta P आलं तर त्याला काय म्हणणार मी आता? lowering of vapor pressure. Mathematically delta P is equal to vapor pressure of solvent minus vapor pressure of solution. It means that it is the difference in between the vapor pressure of a pure solvent and vapor pressure of a solution containing non-volatile solute at given temperature called as a lowering of vapor pressure. बघा, आपल्याला तीन डेफिनेशन माहिती झाल्या. व्हेपर प्रेशर माहिती झालं, पार्शियल व्हेपर प्रेशर माहिती झालं आणि आता लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर पण माहिती झालं. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स ऑफ ए लिक्विड ऑन इट सरफेस ऍट इक्विलिब्रियम अँड ऍट गिव्हन टेम्परेचर. पार्शियल व्हेपर प्रेशर, द इंडिव्हिज्युअल व्हेपर प्रेशर एक्झर्टेड बाय ईच कॉम्पोनंट ऑफ द सोल्युशन, कॉल्ड एज ए पार्शियल व्हेपर प्रेशर. आणि लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरच्या दोन व्याख्या सांगितल्या मी. डिफरन्स इन बिटवीन द व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर solvent and vapor pressure of solution containing non-volatile solute at given temperature, किंवा the decrease in the vapor pressure of a solvent due to the addition of non-volatile solute in it at given temperature, called as a lowering of vapor pressure. And it is a colligative property, means its value depends on number of solute particles and not depends on nature of the solute particle. ठीक आहे, कन्सेप्ट संपला. थोडक्यात आता आपल्याला विचार करायचा की कमी का बरं झालं असेल तिथे? हे वेपर प्रेशर नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यावर कमी का झालं? समजा हे 100 होतं 80 वर का बरं गेलं असेल? त्याला अगदी सोपं आहे, विचारत नाही पण समजलं पाहिजे, माहित पाहिजे, फिनॉमिना समजला पाहिजे. आता हे प्युअर सॉल्व्हंट होता, मी नॉन व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल जेव्हा इथे टाकतो तेव्हा काही पार्टिकल हे असे सरफेसवर पण असतील. मग काय होतं की हे पार्टिकल जे सॉल्व्हंटचे पार्टिकल आहे इव्हॅपोरेशन मध्ये वर जात असतात. आत्ताच पाहिलं आपण, म्हणजे वर जात असताना काही पार्टिकल या सोल्यूट पार्टिकल वर जाऊन आदळतील आणि हे पार्टिकल त्याला वापस करतील. म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये जाण्यासाठी हे सोल्यूट पार्टिकल अडथळा निर्माण करतील. आणि म्हणून काय होतं की जे मॉलिक्यूल वर जाणार होते त्यातली काही संख्या वापस आली, म्हणजे पर्यायानं इथे नंबर ऑफ वेपर्स मॉलिक्यूलची संख्या कमी दिसेल आणि म्हणून त्यांनी प्रेशर एक्झर्ट केलेलं पण कमी दिसेल. मग आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? ज्याची किंमत कशावर अवलंबून आहे? नंबर ऑफ पार्टिकलवर. म्हणजे हा पार्टिकल कोणाचा आहे याच्याशी काही घेणदेण नाही, तिथे पार्टिकल आहे त्यानं वापस केलं म्हणून लोअरिंग झालं. मग आता हा शुगरचा आहे का ग्लुकोजचा आहे का आणखी युरियाचा आहे याच्याशी गरज नाही, कारण त्यांचं काम एकच आहे, अडथळा निर्माण करणे. त्यांनी तो केला आणि म्हणून इथे वेपर प्रेशर काय झालं, या सॉल्व्हंटचं नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यामुळे कमी झालं. आणि या कमी झालेल्या वेपर प्रेशरला आपण काय म्हटलेलं आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट ड्यू टू द ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन इट. ठीक आहे, 3 पॉइंट घेतले: वेपर प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर आणि आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर.
ठीक आहे, पुढचा पार्ट लगेच आपण पुढच्या लेसन मध्ये पाहूया.